हवं विनोदचे बाबा, मी काय म्हणतो, आपल्या पोरीले छायाले आणायला झालं का ना आता? अधिक महिना आहे तर हा, एखाद्या पोराले पाठवा ना, म्हणा जाय म्हणा, घेऊन ये म्हणा बैले म्हणा तिले अन लेकराले आणि तिच्या जाऊ म्हणजे त्या जवयाले तिघ जण घेऊन ये म्हणा. हो बेटा, अधिक महिना आला आता. हो पाठवा लागन ना. म्हण ना तू एखाद्याले, म्हण राजेशले म्हण, नाही तर सुमितले म्हण. म्हणा जाय आणि जरासं घेऊन ये. आता विनोद जवळ तर काही टाइम आहे नाही. तो तर रात्री 10-11 वाजताच येते घरी. तर त्याला तर त्याच्या बायकोसाठी वेळ नाही आहे. तर तो तिला कधी आणायला जाईल. तर राजेशले म्हण, नाही तर सुमितले म्हण. आणि मी तर काही जाऊ शकत नाही, माझ्या मागं ते वावरातच लागलाय. काय घ्यावं मग पोरीसाठी? आता जवयाले आणि पोरीले काही ना काही दान द्यायला लागते म्हणते. काही आता आपल्या पोरीनं जे झालं ते तर काय घ्यावं मग? मला तसे पैसे दे जा, मग घेऊन येईन मी जाऊन. काय घ्या लागते तुम्हाला? पहा काय काय पटते काय नाही घ्यासाठी. तर कपडे घेऊन घ्या जवळले, पोरीले कपडे, लेकराले कपडे, झालं. भले हुशार आहे तुम्ही. कपडे घेऊन घेईन काय म्हणून तिचे सासू सासरे म्हणून एवढे म्हणून फकीर आहे काय म्हणून? 3-3 भाऊ आहे म्हणून बरोबरीची, एवढाली नोकरी करते म्हणून, लाख रुपये पगार आहे म्हणून. आणि बापाजवळ एवढी मोठी शेती आहे, इस्टेट आहे म्हणून. आणि काय करते म्हणून एवढं यायचं म्हणून? हा, काही एकुलता एक पोरीले काही चांदी सोन्याचंही दिलं नाही म्हणून. हे पाय, हे आपल्या आपल्या मनाचा भाग असते. कोणाला काय देणं आहे काय नाही देणं आहे. आता आम्ही माणसं, आम्हाला काय समजते काय द्यायला लागते काय नाही. तू काय, तुला काय द्यायचं आहे तर मी हे पैसे देणारा. राहिलं पोरायचं तर पोरायला कायले मागतो तू? ते नाही त्याचं हे लागलाय संसार, आणि ते देतेच ना, घर खर्च चालवायला देते, सगळ्या गोष्टीला देते. यालाही पैसे देतील काय ते आता डिलिव्हरीला पैसे लागन ना. काहून का आता त्या तर सुना तिकडे जाणार नाही माहेरी, तर मग इकडे त्याला पैसा नाही लागन काय? आता डिलिव्हरी काय पहिल्यासारखं आहे काय? 100-200 रुपयात नाही होत आता काम. आता लाखानच रुपये लागते म्हटलं. फालतूच आहे हे. त्याला म्हटलं मायच्या घरी पाठव त्याच्या दोघीले. तर बापा त्याला माहित आहे ना, इच्छासारखं तिथं निभत नाही म्हणून मायबापाच्या इथं. एक आहे तर एक नाही आहे असं आहे. आता मोहिनीच्या तर बिलकुलच नाही आहे. त्याच्यामुळे मग त्याला असं वाटलं असं का आता इथंच करून घेतो ना नवऱ्याच्या पैशावर, म्हणून त्या चालल्याने म्हटलं हटून नाही राहिलं इथून. बरोबर आहे त्याचं, बरोबर नाही आहे काय? आता आपल्या पोरीची डिलिव्हरी कोण केली? जवळ आहे ना. त्यानं कसा पैसा लावला? मग आता हे तर जवळ सोय त्याची, मग यायनं लावलं तर काय वाया गेलं? आपल्याला मागून राहिले काय ते? म्हणते काय बाबा द्या बरं मला 5-10 हजार रुपये, म्हणते काय? मग हे विचार रात दिवस कष्ट करते, ते त्याच्या बायकोले लेकरीले लावणार नाही का पैसे? सगळे का आपल्यासाठीच उडवून काय? मग आपण एवढं मोठं शिकवलं, त्याला लाईण्याचं मोठं केलं, सारं केलं, हे कुठं गेलं मग? आपल्या त्याच्या पैशावर आपला अधिकार नाही वाटते आता. माग बरं तू माग, त्याला देते का नाही देत ते? अरे पोरं एवढा भार थोडी आहे का देत नाही म्हणून? देते ते सगळ्या गोष्टीसाठी. आता एवढा खर्च घरात होऊन राहिला, ह्या कोणाच्या भरोशावर होऊन राहिला? आता ह्या काम व्हायला बाया लावल्या, हे कोणाच्या भरोशावर आहे? पोरच करून राहिले ना सगळं. हा, का मी करून राहिलो? मी तर 1 रुपयाने देऊन राहिलो घरात कोणाच गोष्टीले. शेतीचा पैसा तर माझ्या जसा तसाच राहते. पण आता मी जर नसलो तर मी काही सोबतही नेणार नाहीये. हे इथंच राहील ना सगळं सगळं. त्याला माहित आहे का आपले बाबा कुठून येणार आहे? आपल्यालाच देणार आहे शेवटी. आज करावंच लागते आपल्याला. बापा तुम्हाला तर लयच भरोसा आहे बापा पोरीवर, काय पाहा लागते? हा, माय पोरं. आहे ना, मग ते तसे आहे का लायकीचे ते? त्यानं कधी माझं मन दुखवलं नाही. कधी त्यानं कोणा गोष्टीला त्रास दिला नाही. लहानपणापासून त्याला ज्याच्यात ठेवलं त्याच्यात राहिले. हा, कधी कोणतं व्यसन नाही केलं त्यानं, कधी कोणा वाईट संगतीत नाही पडले ते. अजून काय पाहिजे बापाला याच्यापेक्षा? हेच चांगलं आहे माझ्यासाठी. आणि हो, तू या एफडी इथं आहे अजून. आता तू त्या दिवशी गोष्ट करत होती ना ती एफडी मोडाची. किती झाले आता त्याच्यात जमा? मग 2 होते त्या. एक मोठी आहे आणि एक लहान आहे. तर कोणती मोडून राहिली होती, लहान का मोठी? मी काय मोडत होती वाहत? मला काय गरज चालली मोडाची? आणि कोण सांगे तुम्हाला मग एफडी आहे म्हणून? ते काय तुम्ही दिले का मला पैसे? मी स्वतः 1-1 रुपया जमा करून केली म्हटलं ते. कुठून आणले होते पैसे? ते भावाने दिले होते काय? का हे की बाई एफडी टाकजो म्हणून असं म्हटलं होतं काय? माय भाऊ कायले देईन मग? हा, काम तुमच्या घरी करू आणि पैसे माझ्या भावाला मागू काय? भलेच हुशार आहे तुम्ही तर. त्या भावानं दिली काय? माय भाऊ कायले देईन? तुमचेच पैसे घेतले ना, मी जमा केले कामा नाही करत तुमचे. मला का कोणता पगार देऊन राहिले होते का तुम्ही? हे घे सरला पगार म्हणून पैसे दे माझ्याजवळ ठेवाले. मग कसे आपले 1000 रुपये 500 रुपये जमा करू केल्या त्या तयार. मग केल्या तर आता माझ्या पैसा माझ्या कामात पडून, तर तुम्हाला कायले देऊ मी? मला कायले पाहिजे? मी कायले मागून राहिलो? ते आज नाही उद्या पोरायच्याच का मी? काय काय लोकांना देशील काय? त्याच्यातली मग नाही तर तोडत होती ते लहानवाली, तर पोरीले जवायला दे काही करून. द्यायची इच्छा आहे तुझी तर. ते कायले देऊ मी? पोरगी तुमची आणि पैसे मी लावू? हा, तुम्ही द्या पैसे द्या मला. 50,000 रुपये मी पोरीसाठी काही घेतो. 50,000 रुपये? 50,000 रुपयाचं दान कोण करते? पाहिलं होतं कुठं 50,000 रुपयाचं दान? 50,000ची गोष्ट करता तुम्ही? इथं 4-4, 5-5 लाखाचं दान करून राहिले लोक. पाहिलं नाही का कोल्हापुरातली गोष्ट? सासऱ्यानं म्हटलं जवायसाठी चांदीची चप्पल बनवली म्हटलं. मग तुम्ही 50,000ची गोष्ट करून राहिले. हो तर तो जवळ तसाच असेल ना मग. जवळ तसाच असेल. सासऱ्याच्या मनात बसा जोगता. माझ्या जवळ पाहिला नाही का केवढा साजरा आहे तो? एक दिवस येत नाही आणि विचारत नाही मामाजी कशी आहे तुम्ही, का काय आहे तुम्ही. हा, तसा आहे तो चांगलाच त्याच्या मायबापासाठी. पण जसं आता आपण म्हणतो का हे द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे, तर त्याच्यासाठी मग माणसाचं मन हे पाहिजे ना. हा, जवळ तसाच पाहिजे जवळचा. मला तर आठवत नाही माझ्या जवळ कधी माझ्याजवळ बसला असं 2 शब्द बोलला असं म्हणून. पण आहे ना तुम्हाला जवळ, एकटाच आहे ना. हा, मग काय झालं त्याला दिलं तर? 50,000 रुपयाचं लय झालं का तुम्हाला? तू दे ना, तर तू दे, तुझ्याजवळ आहे ना. तू एकटी मोडून टाक. 5-6 लाख रुपये येते, तेवढ्या रुपयाचं काही करून दे. मी म्हणून तर म्हणतो, एक शब्द नाही बोलणार म्हटलं काऊन दिलं म्हणून. कारण जवळ वय शेवटी. पोरगी आहे तिथं आपली.
दिलं नाही तर पोरीच्याच कामाची नाच नाही उद्या. नाही नाही, हे मला कामाची आहे, एकटी माझ्या कामाची आहे ते. माहित आहे ना मला कायच्या कामाची आहे तर, सगळं माहित आहे मला. का तू कायसाठी मोडून राहिली, कायच्यासाठी नाही? म्हणजे कायच्यासाठी? कोण म्हटलं तुम्हाला मी कायच्यासाठी म्हणून राहिली म्हणून? ते भावासाठी मोडून राहिली ना? हा, समजलं मला भावासाठी होय म्हणून. गावाला नाही झाले पाय म्हटलं होतं त्या दिवशी. हा, त्याची बायको रव घराकडेच इकडे ये, घराकडेच पाहिजे पाहिजे, जायलाच नाही पाहिजे गावाले. त्याला माहित आहे ना का तिथं घरी गेल्यावर चांगलं येऊ शकते म्हणून आपली. अरे एवढं समजत नाही का तो भाऊ जर फक्त लुटायला येते तुम्हाला इथं. हा, चांगलं चांगलं खायला येते, लुटायला येते. पाहिलं नाही काय? तर त्या सुनीनं त्या दिवशी पराठे केले, पार खाऊन घेतले पट्टे ना दोघं. एक नाही ठेवला म्हटलं दुसऱ्यासाठी. मग त्या सुना बोलते तर त्याचं तोंड दिसून पडते तुम्हाला. माझ्या भाऊ कायले मागा नो पैसे, त्याच्याजवळ पैसे नाही का? बिना पैशाचा आहे काय तो? तुम्हाला का सारे भिकारीत दिसते काय? हा, तुम्हाला असं वाटते का तुम्हीच रईस आहे? माझ्या भाऊ भिकार चोटच आहे काय? त्याच्याजवळ काही आहेच नाही. तो नाही आहे एक मोठा, तो नाही आहे. तो येते बिचार आपला दोघे जण आले घंटाभर राहते, 2 घंटे राहते, रातभर राहते आणि चालले जाते. ते असे कोणाच्या घरात ढवळाढवळ करत नाही. पण ह्या लाईना आणि याची बायको हे दोघं सारखेच आहे. घरात भांडणही लावून जाते आणि तुमचं खाऊनही जाते. आणि जेव्हा येते तेव्हा त्याजवळ पैसे घेऊन जाते म्हटलं. तुला काय वाटतं मला माहित नाही? किती त्याला पैसे दिले आहे म्हटलं. त्या कायसाठी देते त्याला एवढे पैसे? अहो विनोदचे बाबा, त्याला कधी कॅन्सर झाला म्हणते. तर त्या दिवशी त्यानं मला सांगितलं, लढून राहिला होता हो तो. हा, मग माझ्याकडून त्याच्या असून नाही पावल्या गेले. तर तो म्हणे बाई म्हणे अशी अशी गोष्ट आहे. त्यानं मागितले नाही मला, फक्त त्यानं मला गोष्ट सांगितली. तर माझ्याजवळ एवढे आहे म्हणे, 2 लाख का काही, आणि 5 लाख पाहिजे म्हणे, असं म्हटलं. तर आता पाहू म्हणे कुठं जुडन. तर म्हणून मग मला असं वाटलं आपल्याजवळ आहे तर खरी गड्या. आणि आपला लहान भाऊ आहे, कोणाला कदर नाही, तुम्हाला येईन काय, तू येईन नाही काय तुमच्या लहान भावाची कदर? मग मला तशी चालली. मग मी म्हटलं चल, म्हटलं ठीक आहे, याला देऊन देतो, याची बिमारी दूर होऊन जाते म्हटलं. भाऊ वाचला त्याच्यातच तर याला म्हटलं. काय बोलतो? कॅन्सर झालं म्हणते त्याला? मग त्यानं जर असं सांगितलंही नाही. सांगितलं असतं तर नाही मदत केली असती. हा, मग तू सांगूनही नाही राहिली का त्याला कॅन्सर झाला का काही झाला, त्याला पैसे लागते इला झाले. तू सांगशील तर आम्हाला समजन. आम्हाला असं वाटलं का असेच पैसे देऊन राहिली बा. नाही ना, तसे कसे देईन मी? एवढी मोठी एफडी मोडली असती काय? म्या एवढ्या मेहनतनं जमा केली ना. घरात नाही देऊन राहिली, नवऱ्याला नाही देऊन राहिली, लेकराला नाही देऊन राहिली, आणि भावाला दिली असती काय? पण ते कसं, आता त्याची बिमारीची गोष्ट होती म्हणून मी मोडून राहिली ते. बरं ठीक आहे, मोडून टाक जा. मग मोडली काय मग? नाही, आता ह्या राजेशले म्हटलं बा, चल म्हटलं आपण मोडून टाकू ते. तर त्याला काही सांगितली नाही मी गोष्ट. पोट्टे माहित नाही काय मग मामाला देतं काय, कायले देऊन राहिली ना, असं तसं करत राहते म्हणून. बरं ठीक आहे. पण पाहिजे बरोबर. पहिले ते काय म्हणते तो, पुण्य दवाखान्यात जाते तो, काय जाते, किती रुपये लागते, काय लागते, घेऊन जातो राजेशला जराशी, त्याला समजते ते. तर त्याला दाखवून देजो. आणि ते काय फायला गेला आहे ते दाखवतो. त्याचा मित्र आहे ना एक डॉक्टर, तर पाहून घेईन तो. अरे हो, त्याचा मित्र आहे एक डॉक्टर. त्याच्याजवळ जरासा खर्चही कमीच लागत नाही काय, जवळचा आहे तर तिथंच जाऊन पाहायला लावा लागेल त्याला. मग नाही तर काय, तर दुसऱ्या डॉक्टर जवळ जाऊन तर खर्च जास्तच लागन. पण याचा मित्र डॉक्टर आहे ना, त्याच बिमारीचा आहे. त्याच्यानं गेलो तर बरंच राहते. याला घेऊन जातो जराशी. बरं ठीक आहे. मला असं वाटलं मी तुम्हाला जर गोष्ट सांगन तर तुम्ही नाही म्हणाल मला, म्हणून मी काही तुम्हाला गोष्ट सांगितली नाही. हे पाय, मी दुखण्याला कधीच नाही म्हणत नाही, तसं मी नाही म्हणत. पण कोणा जर दुखासुखाची गोष्ट सांगितली ना, मी तर परक्याही माणसाला देतो. कोणा जर म्हटलं ना मला का भाऊ मला असं आहे, तर अशा गोष्टीचं आता पाहिजे होतं तर मी देतो म्हटलं. जा ना मग, आपलं नाश्ता पाण्याची सोय लावणं सरल्या. काय म्हणते, मला जा लागते ना मग. हा, इथं कैसा बसलो आहे मी, 1-1.5 घंटा होऊन राहिला. तुमचा पत्ता नाही काही. आज तो ट्रॅक्टरवाला येते वाटते रोटर मारायसाठी. तर पाहतो जाऊन मग मी. बाबा कायचा येते तो, त्याला डिझेल असतं भेटून राहिलं म्हणते. 2 घंट्यापासून उभा होता म्हणते तो पेट्रोल पंपावर. या सुमित गेलता कधी मग आणि पेट्रोल टाकाले, तर तिथं उभा आहे म्हणे तो ट्रॅक्टर घेऊन. लय जण उभा आहे म्हणे, पंप गर्दी आहे म्हणे पेट्रोल पंपावर. पेट्रोल नाही, डिझेल नाही भेटून राहिलं म्हणे. तो उभा आहे म्हणे बिचारा तिथं. तर यानं म्हटलं त्याला, का रे बाबा म्हणे, आमच्या वावरातलं मारून नाही देत काय? तर तो म्हणे मारून देतो म्हणे. पण कधी मारू म्हणे, तुमच्या वावरातलं मी म्हणे. माझ्याजवळ डिझेलच नाही म्हणे राजेव म्हणे, एक ट्रॅक्टर पाठवला म्हणे दुसऱ्या कामी. माय बिन मग तसंच ठेवतो म्हणते काय तू वावर आपला, काही करतो म्हणते का नाही करत म्हणते. डिझेल नव्हतं तुम्हाला पहिलेच सांगून देता काकाजी, माझ्याजवळ डिझेलची कमी पडन. हा, एवढ्या दिवस 15 दिवस झाले त्याला म्हणून ठेवलं. एकाचं घेऊनच राहिलं, तो आपलं करत नसले देऊन राहिला. बाबा गावात मग आहे नाही काय अजून 1-2 जणांचे ट्रॅक्टर आहे ना अजून दुसऱ्याजवळ? अरे तर ह्या काही आपल्या गावातला होई करायचे? आपल्या गावात कोणाजवळ ट्रॅक्टर आहे? आपल्या गावात नाही आहे. आपल्या गावात जोडी आहे त्या याची, रामदासची जोडी आहे. तर मी तर म्हणतो आता जोडीनच करून घ्या. ट्रॅक्टर गिक्टरच्या मागं काही लागणं पुरत नाही आपल्याला. आणि ह्याच तर पलीकडचा होय, तर तिथेही 2 ट्रॅक्टर आहे त्याच्या गावात, फक्त ते त्याच्याच जवळ आहे. मग सांगून द्या ना रामदास काकाची जोडी. आता तुम्ही सांगा दिवसच किती राहिले बाबा. जर आता काय म्हणते, जून महिन्यात जर आता पाणी गिनी येऊन गेलं, तर मग पेरण्या गिरण्या कधी करा? आता रोटर होऊन जाईल, सगळं बरोबर होऊन जाईल, वाईगी करा तर बरं राहील. पाहतो ना आता जा तुम्ही जरासा वावराकडे जातो, चक्कर मारतो. तिकून आला का थंड्या पायरी जाऊन पाहिजे रामदासच्या घरी, आणि त्याला विचारन. त्यानं जर म्हटलं का हो येतो, तर ये म्हणून उद्याच. मग उद्या ये म्हणून सकाळीच आणि मारून दे म्हणून. मग तो म्हणते ट्रॅक्टरवाला वावर राहिलो या म्हणते तुमचं. आता जोडीला असतो किती टाइम लागन? एका जोडीत होते का नाही होत? बाबा मी काय म्हणतो, आपल्याला जेवढी पयाटी लावून आहे का नाही, पयाटी किती याच्यात लावतो आपण? 10 एकरात ना, 10 एकर करून घ्या. बाकीचं मग तो ट्रॅक्टर आहे, त्याला डिझेल पिझेल जर भेटलं तर मग बाकीचं मारून घ्यायला लो. हे पयाटीचं तयार करून घ्या ना पहिले, बाकीचं मग पाहू ना आपण. तसं करू मग, 10 एकर मारून घ्यायला लो त्याला.
करले त्याला 2-3 दिवस लागते. तर तेवढं मारून घेऊ आणि मग बाकीचं पाहू मग. आई पाहिलं जरासं नाश्ता गिष्ट्याचं पाहिलं. काऊन ते वैशाली कुठे गेली? वैशाली मोहिनी आहे त्या, पण त्या आज गावाला चालल्या. मोहिनी उद्या जाईन आणि वैशाली वहिनी आज चालल्या. त्याचे बाबा येते म्हणते बाज. हो येईनच ते आता. त्याच्या त्या चालल्या म्हणते आता गावाले. गावाले आता कोणा गावाले चालल्या सुनबाई? असं अंदी म्हणते कोण गावाला जाते? काही उठलं न सुटलं बस. कामं नाही, धंदे नाही, उठल्या न सुटल्या घरचं दिसत नाही त्याइले. हा का सासू कोण होईन काय, सासरा काय करन? हा माणसं आहे कामाला जाणारे आणि मग यायचं कोण करन? नाही त्या अधिक महिन्यासाठी चालल्या. वैशाली वहिनीच्या आईचा फोन आला होता म्हणते, लय दिवस झाल्या बा आली नाही म्हणून. आणि मोहिनीच्या आईचा फोन आला होता रात्री, ये म्हणे अधिक महिन्यासाठी. बापा तिथं जसं काही घबाडच ठेवला यायच्यासाठी काढून मायनं त्याच्या चालल्या तिथं. अरे वा पोरी, म्हणजे इथं सासूच्या घरचं दिसत नाही त्याइले आणि चालल्या तिथं माहेरात. आणि तिची माहिती आतापर्यंत इथंच होती मोहिनीची. आता काय अजून भेट करावंच लागते माझ्यासोबत? अरे राजेश, आपल्या छायाला घेऊन येतो. कायले बाबा तिला काय आणा लागते इथं? अरे अधिक महिन्याला नाही आणा लागत काय? आता पोरी बाजीला आणाच लागते. हो मी फोन लावतो तिला आज. उद्या चालला जाजो घ्यायला आणि घेऊन यायचो तिला दिवसभरात जाऊन. आई कायले आणा लागते तिले? तिचे सासू कोण होईन काय मग तिथं काम? कोण करण तिच्या घरी? हा तिथं काय म्हणते तिचे सासू सासरे, तिचा नवरा कामाला जाते, त्याचं कोण करण तिथं? तिची सासू करण तिथं. मग इथे यायची सासू करण ना, ह्या गेल्या म्हणजे. भला हुशार आहे तू तर. हा मी काय बोलली तर बातच उत्तर दिलं ते आता मला. म्हणजे त्याच्या शिकून बोलत जाणं म्हणजे बहिणीला आणत नाही काय मग आता? मी आता माझ्या पोरीला देईन काही ना काही. त्याच्या माया काय देणार आहे? आई त्याचे मायबाप काही देऊ त्याला प्रेम तर देते ना. त्याला काय जरुरी आहे का ते अधिक महिना आहे म्हणून काही काही लुटून आणून काय त्याला? का त्याचं घरदारी इकून टाकून मग आणून तिथून? काही आहे तू तर. तुमच्याजवळ आहे म्हणून तुम्ही द्या ना तुमच्या पोरीले. त्याच्याजवळ नाही आहे तर ते कुठून देतील? बरोबर आहे सरला. जाऊ दे ना सुन राहिले. आता नाही तरी पाय त्या डिलिव्हरीसाठी वापस येणारच आहे. किती दिवस होईल त्या तिथं? त्या राहते बाबा 1-2 महिने तिथं आता. 1-2 महिने एकदम. आणि 1-2 महिन्यात कामं कोण करून घरातले? माझ्याकडून होत नाही रे बापा. तुम्हाला कामं कायले करायला लागते? कामवाली आहे ना लावली. मग पगार देऊन राहिले ना पोरं कामवालीचे. मग तुम्ही कायले टेन्शन घेता? मस्त आपलं स्वयंपाक करायचा, ते जर नाही आली तर आणि बाकीचे कामं करते ते. तुम्हाला काय माहित आहे? हे कामवाली निरी चाटा मारते आणि तिनं चाटा मारल्यावर कोण करा? आता तिनं 5-6 दिवस झाले चाट मारली. ते वैशालीच तर करून राहिली सारे कामं. याची बायको तर काही कामाचीच नाही, काहीच नाही करत ते. आई करते ते कामं, करत नाही का आतापर्यंत? केले नाही काय तिनं? पण तिने डॉक्टरना आता नाही सांगितलंय करायले. कशी करणार आहे मग ते? हो तिला तर राहिलं तेव्हापासूनच डॉक्टरनं मना केलाय. आरामच करा म्हणते तुम्ही. नीरे काय म्हणते सूडच घ्यायला आली आहे ते आमच्या इथं. कोणतं नाही तर काम करून राहिली एखादं. हे पाय मी आता सांगतो, कोणती सून अधिक महिन्याला गावाला जाणार नाही. आता सांगतो मी. घ्या बा चहा. एवढ्या भर दुपारी एवढ्या उन्हीत तुम्हाला चहा पाहिजे बापा? घ्या बाबा चहा घ्या. अरे ते एक लत आहे ना म्हणून. आता तू होती नाही एवढे दिवस तर चहाच कुठे भेटला मला दुपारी? आपला करूच नाही मग मी. पहा बरं, मी होती नाही तेवढे दिवस बिना चहाचे राहिलेच का नाही तुम्ही? आणि आता मी येतच तुम्हाला चहाचं सुचलं काय? आणि काय होते आता एवढ्या उन्हीचं नाही पेलं तर? आता कसं आहे, बायको नसली तर कोण करून देईन? लोकांना म्हणता येते काय आपल्याला? आता ते बाई 2 भाकरी टाकून देतेस तर लय झालं बिचारीचं. हो तर आपल्या हाताने करून घ्या लागते. एक कप चहा केला तर काय होते? हा आपलं कसं आहे, काडामाडा नाही दुधांना होत तिथून जाऊन तर. हा गावात काही लय दूर आहे काय दूधवाल्याचं घर? पण आपल्या ते जीवावर येते तर मग राहिलं आपलं. केला आपला काढानं पिला. कोणाला एवढी अंगून चालली? आता ते तू आहे म्हणून तुला म्हटलं कर बा चहा. तू तुझ्यासाठी नाही आणला? एकच कप केला काय माझ्यापुरता? दोघांसाठी करायला लागत होता. नाही बापा मी नाही पेत एवढा उन्ही चहा. मी मग थोडीशी झाकट झाली म्हणजे पिन, मग थोडासा थंडावा आला म्हणजे वातावरणात. आता सध्याच नाही पेत बापा. पण भल्ली गरमी होते बापा आपल्या घरात. खरंच त्या बहिणीच्या घरी काय थंड थंड गार लागे. हा हा हा. असं वाटे का काय आता आपण कायच्यात आहे ना कायच्यात नाही असं लागे म्हटलं मस्त. हो असं पाहिजे आपल्या घरी. पण आपली एवढी हे नाही ना म्हणून आपण काही ते लावत नाही. आपल्या घरी तर साधा एक कूलरही नाही आणत बापा तुम्ही. आता तेवढा उन्ही गेलो काय आपण? तरी तर आता आपण हे आपलं वरचं काय म्हणते स्लॅबचं नाही आहे, साधंच आहे कौलाचं. तर आपल्याला धाब्याचं घर आहे आपलं. एवढं तर गरम होत नाही. आता ते कसं तू त्याच्यात राहून ऐकून राहून आली ना तिकून, म्हणून तसं लागून राहिलं तुले. मला नाही होऊन राहिली एवढी गरमी. पण आता ह्या काळात कोण बिना पंख्याचा आणि बिना कूलरचा आणि बिना एसीचा राहते व? आपल्या घरात तर साधा पंखाही नाही. एखादा पंखा आणा म्हणतो थोडी होत नाही. पण आता पंखा सोडा बापा, आता कूलरच पाहिजे. पंख्याशिवाय पंख्याची काही हवा सारी गरमच येते. कूलर तरी निदान बरं करते जरासं थंड. चोचले होते लोकांचे. आपण जुने माणसं, आपल्याला याच्यातच राहायची सवय पडली आहे म्हटलं. आपण याच्यातच राहतो, जंगलात जाणारे लोक आपण. जेवढं कूलरमध्ये एसी मध्ये राहते ना लोक, तेवढे बाहेर निघाले त्रास होते म्हटलं त्याइले. बाहेर नाही जाऊ शकत तो माणूस. पण आपण आपल्याला जायला लावू ना आता उन्हीत. भर उन्हीत तर फिरून येतो. आता मी एवढं कामाला चाललो तर एवढा उन्हात आणत येतो म्हटलं मी. आपण मायाकडून होऊनच नाही राहिलं आतापर्यंत. मला होईना सहन. मी आता आली ना तिच्या घरून आता 2 दिवस झाले. तेव्हापासून मला गरमी सहन नाही होऊन राहिली. घरात स्वयंपाक करायला मन नाही करून राहिला. आणि इकडे झोप नाही येऊन राहिली मला साजरी. तिच्या इथं अशी झोप आहे म्हटलं का बस रे बस असं वाटे का काय होईना काय नाही. मस्त लागे. पण मला एक सांग, तू आली कशी काय एवढ्या लवकर? एवढ्या लवकर म्हणजे माझ्या घर होय, मी काही येऊ नाही शकत काय?
आता आपल्या घरी आपल्याला यायला काय परमिशन घ्यायला लागते कोणाची? तुम्हाला विचारायला पाहिजे होतं काय येऊ का नाही येऊ आम्ही घरी? हा, तुम्ही म्हणाल तर येतो, नाही तर मग इकडेच राहतो, असं म्हणायला पाहिजे होतं काय? नाही विचारायला नव्हतं पाहिजे. पण बस असं तिथं थांबली तू, जातो म्हणे, महिना 2 महिने काढून देतो म्हणे तिचे, राहतो म्हणे तिथं. आणि मग अचानक कशी बा 15 दिवसातच वापस येऊन गेली. राहा लागत होतं. आता हे उन्हाळ्याच निघून जात होता ना. आता कशी तुला ते सवय लागली ना, तुझ्या अंगाला थंडावा लागला ना तो, तर आता तुझे शरीर तेच मागते. होईन गती गती सवय. आता एवढ्या वर्षाची सवय माई, तिथं गेली तर मला बरं थंडाची सवय लागून गेली. वाईट सवय लवकर लागते माणसाले, चांगल्या सवय लागायला वेळच लागते, लवकर लागत नाही. मग नाही तर काय, तर आपल्या घरी जे आहे त्याच्यात भागवावं आपण. दुसऱ्याच्या घरची पुरणाची काही कामाची नाही, आपल्या घरची चटणी भाकरच कामाची आपल्या. पण तू आली कशी काय, मला हेच नाही समजून राहिलं. मी तुला जोपर्यंत सांगशील नाही तोपर्यंत प्रश्न विचारन का कोण बा एवढ्या लवकर आली, मला सांगतो कधी तू. आता काय सांगू मी सांगा. आता मी राहून राहिली होती अजून काही दिवस. आता तिनं ठेवली बाई कामवाली. हा, पहिले तिच्या इथं कामवाली नव्हती, आता कामवाली ठेवली. आता मी चुलीवर भाकरी करून दिल्या, त्या दिवशी सिलेंडर गेलं, भाकरी करून दिल्या. तिच्या सासऱ्यानं काय मटण आणलं होतं त्याच्यासाठी मस्त. आता ते तिचे सासरे काही दे, भासरे दे, कोणी दे, तर मग तिच्या सासूच्या जीवावर ये का तिलेच देता असं तसं. आणि ते काय इथं मटणच खायला आली का बाबा, असं म्हटलं तिच्या सासून तर एकदा. मग तिच्या सासरे बोलले, आपल्याला बरं वाटते काय कोणी बोललं म्हणजे. मग ते काही बोलली सासू का मोहिनी आपली चुप राहते काय? ते तर चुपच राहत नाही. मग ते मार बोलते. मग मला आला राग. म्या म्हटलं हट, म्या म्हटलं बाई मी चालले जाईन अशानं. तर माहिती आहे तिनं काय म्हटलं, काय आई म्हणे निरे जातो जातो करतं म्हणे, जाय म्हणे. मग असं म्हटलं तिनं नाही, म्हणजे जातो म्हटलं तर जाय मग, असं म्हटलं. तिनं असं म्हटलं म्हणून तुम्ही चालले आले. मग काय करू तर, जवळच्या समोर म्हटलं तिनं. हा, जाय मग आई, तू जातो जातो करतो तर चालली जाय मग. हा, माया नको काढून देऊ दिवस करतो मी माया. अशी तमशेट पुट्टी आहे ती, माहित नाही का तुम्हाला, बचपनचीच तशी आहे ती. हा, हिच्या स्वभावात ना तिच्या स्वभावात ना जमीन आसमानचा फरक आहे म्हटलं. अरे चालूच राहते, आपलं लेकरूच वय शेवटी, बोललं तर बोललं. हा, एवढं हे काढून घ्यायला लागते काय? आता तिला तर त्रास होईल ना त्या गोष्टीचा. तुम्ही तर येऊन गेल्या, मग पहिलेच नव्हतं झाले पाहिजे, माझ्याकडून होत नाही बाई. आता काय म्हणून तिच्या घरातले लोक करून द्यायला आली म्हणून माय, पळाली म्हणून 15 दिवसात म्हणून, झालं नाही म्हणून तिच्याकडून पोरीचं. म्हणून म्हटलं मी काय म्हणजे काय पोरीचं ऐकत बसू काय तिथं? ते माहिती होई मी पोरी काही म्हणून मी काही ऐकत बसू? हा, ते बाई मोठी पोरगी शब्द बोलत नाही म्हटलं. आणि हे तर चिचोराच आहे. म्हणूनच म्हणून राहिलो मी, हे कशी काय आली बा, हिनं तर म्हटलं होतं. आता तिची ती मोठी जाऊ आहे वैशाली, आता तिच्या आणि सारखीच कंडिशन आहे. आता तिले नाही करायला लागत आराम, नाही इलेच आराम आला सारा. तिले म्हटलं तर ते बिचारी सगळे कामं करते, सारे कामं करते ते. मी तिला करू लागो बिचारीले, उठणं बसणं नाही होई तिच्या कोणत्या पोटाच्या आहे ना. तरी म्हटलं उठे बसे सगळे कामं करे, नाही म्हणे काकू करतो म्हणे. इले जरासं पाणी आण म्हटलं का बाई नाही, मला आरामच सांगितलं डॉक्टरनं, माझ्याकडून होतच नाही. मी म्हटलं मग तिले तू ये म्हटलं आता अधिक महिन्याले तिथं, तिला येऊ द्या नाही इथं, साजरे काढतो तिची आता इथं आल्यावर. कशी ते बोलते ना कशी काय, एवढं नाही बोलायला लागत बापा सासूले. मला विचार येते असं वाटते आपण उद्या सासू हो, आपल्याला सून येणारी आहे घरी. मग आपली सून जर आपल्याशी बोलली तर तिची सासू आहे आपल्याला मानतो आपण, पण माझ्या म्हणणं काय आहे का बोलूच नको ना बाई तू. त्याच्या घरातलं त्याला माहीत, आपल्याला काय माहीत कशी वागते काय वागते. हा, जवळ सासरे काही बोलत असेल ना मग तिले. कोणीच काही नाही म्हणत इले. हा हा, ते सासूलेच म्हणते सारे, हे बोलते ना ते इले कोणीच काही म्हणत नाही, बरोबर बोलते म्हणते. मी म्हटलं अजय बसलो काय म्हटलं तुम्ही. हा, तिला म्हणाले पाहिजे का बाई एवढं बोलत नको जाऊ. आज सासूले बोलते उद्या सासऱ्याला बोलन, मग नवऱ्याला बोलन. मग आणि उलटे मग तुम्हीच म्हणाल मायनं असं शिकवलं काय, मायनं तसं शिकवलं काय. मग म्हणून म्हटलं म्हटलं होईट म्हटलं कोणतं होईत हे लावलं म्हटलं. तू म्हटलं बाई मी गेल्यावर काही कर, मी आहे तोपर्यंत अशी बोलू नको म्हटलं सासूले. मग आता येतो म्हणे का अधिक महिन्याले, पण इले संगीताला तिला नाही केला काय फोन. केला ना, तिलाही केला ना तिलाही केला, दोघीले म्हटलं आता या म्हटलं तुम्ही अधिक महिन्याले जवळ या ना म्हटलं. आता काय मी बात येते काय, तर ते मोहिनी तर जराशी ते येते का नाही येत माहित नाही. तिला आपल्या घरचं वातावरण होते सूट नाही होत कोणाला माहित बापा. तिला म्हटलं डिलिव्हरीला येऊ म्हटलं इथं, नाही म्हणे आई तुझ्या घरी एसी नाही म्हणते. सांगा बरं, याच्यातच राहिली ते पोरगी बिना एसीची बिना पंख्याची. आता तिला एसी लागून गेला बापा. आता 15 दिवसात तुम्हाला एसी लागून गेला तर तिला नाही लागणार काय? अरे पण आपले मायबाप गरीब आहे माहित आहे पोरीले, तर मग जसं आहे तसं याच्यात भागवायला लागत असते पोरीनं. आता ते मोठी तिच्या घरी नाही का सारं बरोबर, मग ते अशीच करते काय. सारे लेकरं सारखे नसते, जाऊ दे आल्यावर समजावतो तिले. येईन ते तर काय घ्यायला लागते पोरीले, कपडे लत्ते घ्यायला लागून ना. हो, आपली जेवढं ऐपत आहे तेवढं करू. 500-500 रुपयाच्या साड्या घेऊन घेऊ दोघीले, आणि नारळना टावेल देऊन देऊ जवळ येले. झालं लेकरं आता इले आहे पोरगी, तिच्या पोरीले 200-300 रुपयाचा एखादा ड्रेस घेऊन घेऊ, झालं निपटलं. जेवढं होते तेवढं करू. एखादा तांब्याचं नाही तर पिताईचं भांडं देऊन देऊ दोघीले 100-500 रुपयाचं. काय देणार आहे, आपली जेवढी हे आहे ऐपत तेवढंच करू ना आपण. आपल्याला तर काय म्हणतात लोकांच्या इकडे जायला लागते कामाले. हा, ते पाहिजे म्हणा, तू काय करायचं आहे तर. आता आपण चांदी सोन्याचं तर करूच नाही शकत, एवढी तर आपली पोच नाही आहे. आता मोठे लोक ती करते, आता काय करतं. बरं पाहिजे मग काय करायचं आहे तुला तर कर्ज. मग माझे पैसे भेटतेच आता या हप्त्यात, आणि माझे पैसे भेटले का मग पाहून देतो, करून देतो, ते घेऊन जातो दुकानात आणि करून देतो. नाही संगीता येतेच उद्या येईन ते, तिनं सांगितलं मला उद्या येतो म्हणे आई, तिला घेऊन जातो दुकानात.
तिच्यासाठी हिच्यासाठी सारख्या साड्या घेऊन येतो. नाही तर मला नीले चांगली घेतली मला नाही घेतली, ते थोडीशी हिरशीच आहे मोहिनी. तर त्याच्यापेक्षा सारख्या सारख्या दोघीसाठी साड्या घेऊन येतो. तिले दुकानात काही नेणं पुरत नाही. तिले दुकानात नेलं तर ते 2000च्या खाली साडीच घेत नाही. त्याच्यापेक्षा बाई म्हणून हे आणल्या, माझ्या जेवढी परिस्थिती आहे तेवढी हे हिच्यात तू आता निबेकार कर म्हणून. बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही, करून टाका मग काय काय करायचं आहे तो. हो करतो.